नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकीचा आणि ओवीचा जीव ऋषिकेशने वाचवलेला असतो, पण जानकीची तब्येत जरा जास्त सिरियस असते, कारण तिला खूप मारहाण झालेली असते, त्रास झालेला असतो, तिला सगळ्या ठिकाणी बँडेज लावलेलं असतं आणि तिला चालता सुद्धा येत नसतं। तर आता ऋषिकेशने उचलून तिला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं। तर या ठिकाणी ओवीलाही खूप त्रास होत असतो। ओवी म्हणतो, आई सॉरी, मी आता याच्या पुढे असं करणार नाही, आई उठ ना गं, माझ्याकडे बघ ना गं, मी याच्या पुढे असं करणार नाही। तर त्या ठिकाणी डॉक्टर येतात। डॉक्टर म्हणतात, चला आता तुम्ही बाहेर जा, मला पेशंटला चेक करायचं आहे। तेव्हा आता ओवी डॉक्टरांकडे रिक्वेस्ट करते आणि म्हणते, डॉक्टर काका मी थांबू का माझ्या आईकडे, प्लीज मला थांबू द्या ना माझ्या आईकडे। तेव्हा डॉक्टर म्हणतात, ठीक आहे बाळा, तू थांब, मी ते बाजूला उभी राहा। तेव्हा आता ओवी बाजूला उभी राहते। तर आता डॉक्टर चेक करतात। तर तेवढ्यातच आता जानकीला होश येते। हे पाहून आता ओवीला खूप खुश होते, ओवी खूप आनंदी होते। तेव्हा ओवी म्हणते, आई तुला जाग आली का ग, प्लीज सॉरी, मला माफ कर ग आई, माझी चूक झाली, मी आता याच्या पुढे पुन्हा असं करणार नाही। तर ओवी आता कानाला हात धरते आणि तिची माफी मागत असते। तर आता डॉक्टर चेकअप करत असतात। तर आता जानकी म्हणत असते, डॉक्टर माझी लवकरात लवकर सुटका करा आणि मला घरी जाण्याची परवानगी द्या। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की तुमचं तर शेवटची एकदा चेकिंग करतो मी आणि मग तुम्हाला मी घरी जाण्यासाठी परवानगी देईल। तेव्हा आता जानकी हो म्हणते। तर ओवी खूप रडत असते। ओवी आता तिच्या आईजवळच तिला चिटकून तिला चिटकते। तर आता ओवीला आणि जानकीला खूप त्रास होत असतो, दोघी एकमेकांकडे बघून रडत असतात। तर जानकी घरी आलेली असते। तर जानकी घरी आल्यावर आता ओवी म्हणते, आई तू बरी आहेस ना, आता याच्या पुढे मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आणि तू मला सोडून सुद्धा कुठे जाऊ नको। तर जानकी म्हणते, हो बाळा, मी तुला सोडून जाणार नाही। तर जानकी म्हणते, कोण होती पण ती, तो क्युटोमध्ये कोण होतं? तर आता सुमित्रा सुद्धा म्हणते, हो ग जानकी, कोण होती ते क्युटोमध्ये, ती बाई होती की माणूस होता? तेव्हा आता जानकी म्हणते, ती ना बाई होती, बाईच्या वेशामध्ये ते घातलेलं होतं। तर तेवढंच म्हणतो ऐश्वर्या। तेवढंच आता म्हणजे सुमित्राचं बोलणं आणि सारंगचं बोलणं एकच होऊन जातं। आता जानकी उठून उभी राहते। तर आता समोर ऐश्वर्या असलेली पाहून ऐश्वर्याने सारंगचं बोलणं ऐकलेलं असतं। तर ऐश्वर्याला सारंगचा खूप राग येतो। तर तिकडे जानकी म्हणते, का ग ऐश्वर्या, तू एवढ्या रात्री कुठे होतीस आणि बाहेर काय करत होतीस? तेव्हा ऐश्वर्याची पप झालेली असते। ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं हे कळत नसतं। घरामध्ये सगळ्यांना आता ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो। तर आता जानकी जाब विचारत असते ऐश्वर्याला, पण ऐश्वर्या काहीच बोलत नसते। ऐश्वर्याची चांगलीच पप झालेली असते। मंडळी, आता पुढे ऐश्वर्याचं सत्य समोर येईल का? म्हणजे जानकीला तर डाऊट असतोच की हे सगळं ऐश्वर्याने केलं असेल, कारण तिला लहान काय आणि मोठं काय कोणाचाच विचार करत नाही। तिला जो समोर दिसेल, हत्यार दिसेल, तो ती त्याला वापरायला सुरुवात करून देते। असं म्हणून आता जानकी तिची चांगलीच उतरवते। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।